तर रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवलाय। उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा। शरद पवारांनाही त्यावेळी मातोश्रीवर जाऊ दिलं नव्हतं। माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, हे वक्तव्य मी बदलणार नाही असं देखील रामदास कदम म्हणाले। तर उद्धव नेमका काय आहे हळूहळू महाराष्ट्राला समजेल। उद्धव ठाकरे कपटी आहेत असं देखील वक्तव्य रामदास कदमांनी केलंय। शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, तुझे दैवत आहे। मी बोललो तेव्हा उद्धवजी मला म्हटले, चंदाबाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले, ते आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट उद्धवजी मी। मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा। महाराष्ट्र जनतेला कळू दे, ते समजू दे। 2 दिवस तर कोणाला भोवती पाठवून पडले होते, 2 दिवस मातोश्री मध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती। आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या माणूस जेवढा आजार असतो तेवढा डॉक्टर डिक्लेअर होतात, पण डेथ झाली। या ठिकाणी मला डिक्लेअर करायला होतं, मला मी गेलो लोकांसोबत। उद्धव ठाकरेंनी यावर माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांनाही सांगावं, असं घडलं नाही ते उद्धवजीने सांगावं, मग मी त्याला उत्तर देईन। उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप फोडायचा। आपण उद्धवजी दिसतात तसं नाहीये, उद्धवजी कपटी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।